हरियाणामध्ये दंगल गर्ल्स घडल्या, पण महाराष्ट्राच्या मातीतही असे हिरे दडले आहेत जे चमकण्याची वाट पाहत आहेत. हरियाणा म्हटलं की आठवतात फोगाट भगिनी, पण सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील वाखरी गावात घडत आहे महाराष्ट्राची नवी दंगल. इथे 20 ते 25 गरीब कुटुंबातील मुली पैलवानकीचा वारसा जपत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकून सिद्ध केलंय की खेड्यातही चॅम्पियन्स घडतात. पैलवानकी आज श्रीमंतांचा खेळ वाटू लागला आहे. एका मुलीच्या सरावाचा मासिक खर्च 10 ते 15 हजार रुपये. तालीम, मेस, दूध, फळं आणि पौष्टिक आहार. पण या मुलींसाठी प्रत्येक घास म्हणजे संघर्षाचं मैदान आहे. 4 महिने या मुलींचे वस्ताद आणि पालक शुभ प्रसंगात, वाढदिवसात लोकांकडून थोडं थोडं तूप, दूध, फळं मागत राहिले आणि त्यातूनच त्यांनी त्यांच्या मुलींचं स्वप्न जिवंत ठेवलं. पण प्रत्येक वेळी हात पुढे करणे किती कठीण असतं हे फक्त संघर्ष करणाऱ्यांनाच माहीत असतं. आता दिवाळीपासून या मुलींचं जेवण खाणं थांबलं आहे, पण त्यांची जिद्द नाही. या मुलींचा सराव थांबू नये. फक्त एक दानशूर माणूस हवा, जो महिन्याला फक्त 10,000 रुपयांचा तुपाचा खर्च उचलेल. एक छोटीशी मदत, पण तिचा परिणाम अमाप असेल. या मुली शेतकऱ्यांच्या घरातल्या आहेत, पण त्यांच्यात महाराष्ट्र उजळवण्याची ताकद आहे. त्यांना फक्त संधी हवी आणि ती संधी तुमच्यामुळे मिळू शकते. तुम्हीच व्हा त्यांच्या संघर्षाचा आधार. एक मदतीचा हात द्या आणि या दंगल कन्यांना राष्ट्रीय मंचावर पोहोचवून महाराष्ट्राचं नाव उजळवा. तुम्ही आहात का तो एक दानशूर व्यक्ती ज्याच्या मदतीने ही कहाणी पुढे जाईल.